महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेमध्ये आज प्रचंड गदारोळ झाला। महिला आरक्षण लागू करण्यासाठी आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठी संसदेचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आले। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झालं। महिला आरक्षण विधेयक हे खरं तर सप्टेंबर 2023 मध्येच मंजूर झालेलं आहे, पण महिला आरक्षण लागू करायचं तर मतदारसंघ पुनर्रचना करावी लागेल आणि त्यासाठी संविधानामध्ये बदल करावा लागेल। हेच बदल करण्यासाठी हे 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आले। पण हे विशेष अधिवेशन बोलावण्याची पद्धत, बोलावण्याची वेळ आणि या मागचे सरकारचे मनसुबे या सगळ्यावर विरोधक जबरदस्त टीका करतात। महिलांना आरक्षण द्यायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी आधीच पाठिंबा दिलेला आहे, पण मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये खासदारांची संख्या 543 वरून 850 पर्यंत जाते। यामध्ये उत्तरेच्या राज्यांना मोठा फायदा होणार आहे तर दक्षिणेच्या राज्यांवर अन्याय होणार आहे असा विरोधकांचा आरोप आहे। आता महिला आरक्षण द्यायचं असेल तर मतदारसंघ पुनर्रचनेची गरजच नाहीये। महिला आरक्षण 2024च्या निवडणुकीमध्येच देता आलं असतं, पण विद्यमान खासदारांना आपले मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित होऊच द्यायचे नव्हते, म्हणून मतदारसंघ वाढवण्याची अट घातलेली आहे असा दावा विरोधक करतात। याशिवाय 2026च्या जनगणनेचा आधार घेण्याऐवजी या मतदारसंघ पुनर्रचनेला 2011च्या जनगणनेचा आधार घेतला जातोय, त्यालाही विरोधकांचा आक्षेप आहे। तर महिला आरक्षणाला विरोध करण्यासाठीच विरोधक हे असे विरोध करतायत असा सरकारचा दावा आहे। याशिवाय महिला आरक्षण द्यायचं तर ते जाती आधारित जनगणनेच्या आधारावर द्या अशी मागणी काँग्रेसने केली आहे। यामध्ये काँग्रेसचा भर आहे तो ओबीसी आरक्षणावर, त्यामुळे काँग्रेस जातीपातीचं राजकारण करू पाहतंय असा आरोप भाजप करते। या अधिवेशनामध्ये एकूण 3 विधेयकं मांडली जात आहेत। यातलं एक विधेयक घटना दुरुस्ती विधेयक आहे। आता ते विधेयक पारित करून घ्यायचं असेल तर सरकारला 2/3 खासदारांची मतं लागतील। सरकारकडे 2/3 खासदारांची संख्या नाहीये, त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेचं हे विधेयक पारित करून घेणं हे सरकारसाठी कसोटी असणार आहे। या कसोटीत सरकार पास झालं तर 2029 पर्यंत देशाचा राजकीय नकाशा पूर्णतः बदललेला असेल, पण या कसोटीमध्ये सरकार नापास झालं तर विरोधकांच्या विरोधामुळे महिला आरक्षण लागू होऊ शकलं नाही असा आरोप सरकारच्या वतीने केला जाऊ शकतो। या सगळ्या संदर्भात बोलूयात, पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट। गेल्या 2-3 दिवसांपासून देशात महिला आरक्षणाचा मुद्दा गाजतोय। लोकसभेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मतदारसंघ पुनर्रचना करण्यासाठी सरकारने एक घटना दुरुस्ती विधेयक आणले। मतदारसंघ पुनर्रचनेला विरोधी पक्ष जोरदार प्रतिकार करतात। महिला आरक्षणाच्या मुद्द्याआडून मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये चुकीचे बदल करू पाहतंय असा विरोधकांचा आरोप आहे। गेल्या अनेक दशकांमध्ये दाक्षिणात्य राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण यशस्वीरित्या राबवलं, त्यामुळे आगामी पुनर्रचनेमध्ये त्यांच्या मतदारसंघांमधली वाढ ही उत्तरेतील राज्यांपेक्षा कमी असेल आणि हे आम्हाला मान्य नाही अशी दक्षिणेतील राज्यांची भूमिका आहे। अगर 50% इंक्रीज नहीं हुआ तो कल को तमिलनाडु, हमारे साउथ के सारे राज्य जिनकी जनसंख्या कम हो रही है, तो अगर जनसंख्या के आधार पर बनता गया तो इनकी सारों सांसदों की संख्या कम होगी। देश को हम विभाजन की तरफ लेके जा रहे हैं। मैं सावधान कर रहा हूं। दक्षिण और उत्तर भारत ये लाइन आएगी, महाराष्ट्र की कट हो जाएगा। संपूर्ण विरोधी पक्षाचं हेच मत होतं की नारी शक्ती वंदन विधेयक हे 2024लाच लागू करा, द्या आमच्या बहिणींना हक्काचा अधिकार, द्या आमच्या बहिणींना या पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व। आणि हे फार सोपं होतं करणं, आणि हे आवर्जून सांगतो कारण उद्या हे सांगितलं जाईल की विरोध केला, पण विरोध या गोष्टीला नाही, अंमलबजावणीच्या पद्धतीला मात्र नेमका विरोध। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र हे सगळे आरोप खोडून काढले। हम चाहते हैं कि विकसित भारत जिसके नीति निर्धारण में साच अर्थ में सबका साथ सबका विकास का मंत्र समाहित हो, देश की 50% जनसंख्या नीति निर्धारण का हिस्सा बने, ये समय की मांग है। महिला आरक्षणाचं श्रेय तुम्हीच घ्या असा टोला मोदींनी लगावला। आज भी मैं कहता हूं, अगर हम सब साथ में जाते हैं तो इतिहास गवाह है
ये किसी एक के राजनीतिक पक्ष में नहीं जाएगा, ये देश के लोकतंत्र के पक्ष में जाएगा, देश के सामूहिक निर्णय शक्ति के पक्ष में जाएगा और हम सब उसके यश के हकदार होंगे। सर्वच विरोधी पक्षांचा कडाडून विरोध पाहता त्यांच्या सहकार्याशिवाय हे विधेयक मंजूर होईल असं वाटत नाहीये, पण त्यासाठी दाक्षिणात्य राज्यांवर अन्याय होणार नाही याचंही ठोस आश्वासन केंद्र सरकारनं देणं गरजेचं आहे. कारण प्रश्न फक्त विकास निधीचा नाहीये, तर धोरण निश्चिती आणि एकंदरीतच त्या राज्यांच्या भवितव्याचा आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.